पत्रकार परिषदेत विचारणा केल्यावर त्यांनी काय बोलण्यास नकार दिला आहे. मात्र या तक्रारीत अनेक महत्त्वाचे आरोप केले आहेत. माजी नगराध्यक्ष म्हणून तुमची काय या संदर्भात भूमिका आहे? कणकवलीच्या मुख्याधिकारी पाटील मॅडम, मला पण समजलं की त्यांच्या संदर्भात काहीतरी कलेक्टर मॅडमांकडे तक्रारी झाल्या. पण मी जे 9 महिने पाहतो, 8-9 महिने पाहतोय, म्हणजे सत्ता बदल झाल्यानंतर मुख्याधिकारी गौरी पाटील मॅडम अतिशय सुंदर त्यांनी काम कणकवली शहरामध्ये चांगलं काम करत आहेत. त्याचबरोबर नुसतं कणकवली नगरपंचायत नाही तर त्यांच्याकडे देवगडचाही चार्ज होता. देवगडमध्ये सुद्धा अनेक नगरसेवक माझे मित्र आहेत की त्यांच्याकडून मी माहिती घेतली. तर देवगडमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम, मला वाटलं नव्हतं की मुख्याधिकारी एवढं 2 नगरपालिका व्यवस्थित सांभाळली, पण त्यांनी खरोखर चांगलं काम केलं. आजच्या तारीखपर्यंत तरी गौरी पाटील मॅडमांचं कणकवली नगरपंचायतमध्ये आणि देवगडमध्ये काम सध्या चांगलं चालू आहे. मी कणकवली नगरपंचायतमध्ये, नगरपंचायत जेव्हा स्थापन झाल्यापासून नगरसेवक आहे. 2002 मध्ये नगरपंचायत स्थापन झाली आणि 2003 मध्ये नगरपंचायतची पहिली निवडणूक झाली आणि त्यापासून मी कणकवली नगरपंचायतचा जो कारभार, प्रशासकीय कारभार पाहतोय. तर अशा तक्रारी माझ्या माहितीप्रमाणे की एखाद्या मुख्याधिकाऱ्याची कलेक्टर मॅडमांकडे तक्रारी कणकवलीच्या नगरपंचायतच्या इतिहासात पहिल्यांदाच झाली. पण मला असं वाटतं की अशा ह्या तक्रारी देऊन काही होत नाही. ह्या आता दिल्याही तक्रारी सामान्य तक्रार आहे. या तक्रारीचा शेवट हा काही होणार नाही की त्यांना क्लीन चिट मिळणार, कारण मुख्याधिकाऱ्यांकडून तशा पद्धतीची चूकच नगरपंचायतच्या या कारभारामध्ये झालेली नाही आहे. आणि कुठचाही जो मुख्याधिकारी येतो तो प्रशासनाने दिलेले जे काय राज्य शासनाच्या ज्या अटी शर्ती असतात त्याला बांधीलच काम करत असतो. त्याच्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे कणकवलीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील मॅडम आहेत, यांनी प्रशासकीय कामात किंवा आपल्या नगरपालिकेच्या कामकाजामध्ये कोणती चूक केली असं मला तरी वाटत नाही. त्याच्यामुळे थोड्या दिवसांनी कलेक्टर मॅडमांकडून त्यांना क्लीन चिट देखील मिळेल. 21 टेंडरांच्या बाबतीत जी सुनावणी चालू झालेली त्यांनी हरकत 21 टेंडर जी नगरपंचायतची आहे ती वारंवार आम्ही, आणि मग मला वाटतं आमचे बंडू हरणे वारंवार पत्रकार परिषद घेऊन सांगत होते. तर ती प्रोसिजरचा भाग आहे. त्याच्यामुळे जेव्हा इतिवृत्त फायनल करायचं होतं मला वाटतं तेव्हा मुख्याधिकाऱ्यांनी हरकत घेतली. मुख्याधिकारी 308 खाली कलेक्टर मॅडमांकडे गेले. त्याच्यामुळे तो त्यांचा हक्क आहे. मुख्याधिकारी, प्रशासन हे मुख्याधिकारी चालवतं. मला पण, मी जरी नगराध्यक्ष होतो तेव्हा मला अधिकार काय दिलेले आहेत ते तेवढेच दिलेले होते. म्हणजे नगराध्यक्षाला अधिकार दिलेले आहेत ते राज्य शासनाने किंवा आपल्या बायलॉज प्रमाणे दिलेले आहेत तेवढेच आहेत. पण मुख्याधिकारी हा नगरपालिकेचा प्रशासनाचा मेन प्रमुख असतो. त्याच्यामुळे मुख्याधिकारी आपल्या नियमामध्ये असेल ते त्यांनी केलेलं आहे. त्याप्रमाणे ते 21 टेंडरासंदर्भात कलेक्टर मॅडमांकडे गेले. कलेक्टर मॅडम 308 खाली तो अजून निकाल सुद्धा यायचा आहे. तो अजून निकाल काय आहे तो आपल्याला माहीत नाही. पण आम्ही वारंवार सांगत होतो की चुकीची प्रोसिजर झाली. त्याच्यामुळे त्या विरोधात शेवटी लेट का होईना पण मुख्याधिकारी मॅडमांनी तक्रार दिली.